अजित आणि आकाश. किमान डिस्प्ले संघर्षाला सुरुवात थोडासा उशीर या मॅच मध्ये होताना पाहायला मिळतो. मी विनंती करेन की वेळेचा अपव्यय ते मात्र घेऊ नका. आपण पाहायला गेलं तर पहिली इनिंग मात्र सुरू होते. सेकंड राऊंड मधला आपल्याला मात्र पाहायला मिळते आणि मॅच आहे कालभैरवनाथ वडतुंबी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवराय कामथडी या दोन संघांमधील मात्र सामना पाहायला मिळतो. टॉस इथे मात्र जिंकला होता कालभैरवनाथ वडतुंबी टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जय शिवराय कामथडी टीमला मात्र इथून करायचे क्षेत्ररक्षण बॉलिंगचा निर्णय त्यांनाही इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सूरज पाहायला मिळते. समोर आहेत अजित. पहिला बॉल फ्लॅटेड इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी चांगला डिलिव्हरी इथे मात्र जोरदार अपिली मात्र केली गेली होती. कोणताही इथे पंचांवरती मात्र दबाव मात्र पाहायला मिळत नाहीये आणि धाव तोपर्यंत येणारही नाहीये. डॉट बॉलचं समीकरण मात्र सुरू झालंय. आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये सूरज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान खेळाडू आहेत सूरज. मागच्या मॅचमध्ये आपण त्यांचा खेळ पाहायला गेलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण अजित यांना पाहायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये तेही चांगले खेळलेले आहेत. हे सगळेजण मात्र आपण पाहायला गेलं तर एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना मात्र पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण इथे मात्र गॅप शोधून काढली. पाहत इथे क्षेत्ररक्षक आहे त्यांनाही फ्लाय चकवा देईल. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या धावा 4 चौकार. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान इथे मात्र इन्स्पायर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न खेळाडूने इथे मात्र केला जात आहेत. 11 खेळाडू 30 सर्कलमध्ये आपण पाहायला मिळत आहेत. P1चा षटक आहे. 2 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर मात्र पाहायला मिळत आहे डीपमध्ये. मिडॉमध्ये मात्र खेळून काढला. स्टेट ड्राईव्हला मात्र थोडासा बॉल पाटा बदलताना पाहायला मिळालं. एक धाव मात्र आली आहे. संघर्ष थोडासा अजित यांचा मात्र पाहायला मिळतो इथे पहिल्या षटकामध्ये कारण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळाली आणि मिळतोही. आपण सूरज यांना मात्र इथे पाहतोय गोलंदाजी करत असताना. आता स्ट्राईक कन्वर्ट झालेत. आता आकाश हे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो बॉल तर उचललाय. संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु वन हँड हो परंतु नाही आहे. इथून बॉल पकडलाय की नाही त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. परंतु चांगला प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळाला. परंतु हा षटकार आहे की इथून धावा वाचवल्या डिफेन्स केल्या तेही मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. MTC लाईव्ह टेक्निकल टीम आमची चेक केलं जाईल. बेस्ट क्लॅरिटी बेस्ट वॉइस त्यांचं नक्कीच पाहायला मिळतं. कुणाल शेठ म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम. सर काय निर्णय आहेत चेक करायचं आहे का? वेट असं सगळ्या गोष्टींवरती एकच औषध आहे ते म्हणजे ओमसाई MTC. कारण आमचे कॅमेरामन हे तेवढेच मात्र तत्पर असतात आणि इथेही चेक केलं जाईल. षटकार आहे सर. कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करत असतो. यस षटकार सर थँक्यू. आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. श्री मंकालेश्वर चषक 2025 प्रत्येक निर्णय आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सामने अतिशय सुंदररित्या मात्र होताना पाहायला मिळाले. वाईट बॉलचा अपील जरूर केला होता परंतु इथे पाहायला गेलं तर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न वाईट लाईनवरनं मात्र हा बॉल पाहायला मिळाला. कोणतीही धाव येणार नाही आहे. शेवटचा बॉल अंतिम बॉल चांगल्या पद्धतीने मात्र रिलीज केला आहे. शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव आली नाही आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. 11 धावांवरती मात्र पाहायला गेलं तर एक तिथे षटकारही आला होता. चांगला प्रयत्न तिथे डीपमध्ये मात्र होताना पाहायला मिळालं होतं परंतु इथे
त्या 6 धावेने थोडासा आकार पहिल्या षटकातील मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळाले. कामथडे आपल्याकडे 12वा प्रतिनिधी असेल तर पाठवायचं लगेच. ओके ओके आहेत. चला रवी पवार गोलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. अनेक स्पर्धांमध्ये मात्र त्यांनी गोलंदाजी केली आहे. दबावामधल्या मॅचेस त्यांनी मात्र आपल्या बाजूने झुकवले आहेत. तेच गोलंदाज आपल्या दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतात इथे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. इथे मात्र पाहायला गेला तर चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. बॉल अडवणं गरजेचं होतं. जज करता आलं नाही आहे तिथे आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह सीमारेषा पार 4 चौकार. चला यानंतर होणारा सामना आहे मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आणि कोंडगाव. या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी या मध्यंतरानंतर उपस्थित राहायचं आहे. जर आपले प्लेयर आले नसतील तर लगेच आपण फोनाफोनी करा, त्यांना बोलवून घ्या. यानंतर आपला सामना होणार आहे मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आणि कोंडगाव. या या 3 षटकानंतर मात्र टॉस घेतला जाईल. रवी यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. थोडासा लोअर फुल टॉस बॉल बाहेर पडलाय आणि तिथे वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय. परंतु बॉल इथे निश्चित तिथे अडवला गेलाय आणि तोपर्यंत एकच धाव मात्र येईल अवांतर स्वरूपामध्ये. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा 16 रन स्कोर बोर्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. परत एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो आता अडवलाय. चुकी होतोय की काय असं काही क्षणाला मात्र वाटलं होतं, परंतु त्या क्षणानंतर मात्र इथून आपण पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. अजित आहे तिथे स्ट्रायकेनला पाहायला मिळतात. रवी पवार चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. काय अप्रतिमरित्या मात्र डिलिव्हर केले गेले आणि हेच खासियत आहे त्यांच्याकडे. चांगल्या चांगल्या फलंदाजांना बीट करण्यामध्ये त्यांना ओळखले जातात. अनुभव आहे. बरीच वर्ष आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी त्यांनी दिली आहेत. गावासाठी क्रिकेट खेळले गेलेले आहेत. ते नाव आहे रवी पवार. समोर आहेत अजित. हा फटका चांगला आहे. उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु संधी नसणार आहे. बॉल फ्लाय झालाय. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. तोफा होता, तोप्याला केलाय कबूल. बॉल सीमारेषा पार षटकार. काल भैरवनाथ तुम्ही टीमनं मात्र प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतली याचंही आपल्याला मात्र आकलन करावं लागेल. बॅटिंग मात्र इथून चांगल्या पद्धतीने होतंय का? हो इथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अजित इमानदार आणि त्याचबरोबर इमानदारीवरती खरी उतरणारे खेळाडू आहेत. हे अनेक वेळा आपण पाहिलंय, म्हणून तर हे चांगले खेळाडू आहेत. त्याचं नाव चांगलं आहे या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, कारण जसा बॅटला बॉल लागला त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर अजित येताना पाहायला मिळत आहेत. स्वतः बाहेर येत आहेत. रिप्लेमध्ये पाहायला गेलं हे इमानदार खेळाडू. ॲक्शन पहा, ते बॅटला ब्रश लागल्यानंतर मात्र स्वतः म्हटलं की मी आउट आहे आणि इमानदारीचं उत्तम उदाहरण अजित त्यांनी दिले. विजयला पाहतोय इथे आपण आणि इथेही मात्र आणि फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळत आहेत. जसे गेले होते तसे मात्र माघारी परताना पाहायला मिळाले. ज्यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी आपल्याला पाहायला मिळाली जरूर तिथे, परंतु ते फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा. आता नवीन फलंदाज दिगंबर मैदानाच्या आतमध्ये जातात. अंतिम षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. होईल आता इथे आणि दिगंबर यांना मात्र अंतिम षटकासाठी मात्र आणले गेलेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण वाटचाल करत आहोत. 1:38 झालेले आहेत. त्यांचं पण जेवण झालं. दिगंबर आहेत नवीन समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आकाशला पाहतो इथे एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि तोही सफलता पूर्ण मात्र करत असताना पाहायला मिळतात इथे. या 2 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. आकाश आणि दिगंबर हे 2 फलंदाज. अक्षय मात्र गोलंदाजी मार्कवरती आले, आपण माफी असावी. यांना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक आहे, अंतिम षटकामध्ये अगदी हाणामारीचा मात्र इथून हा षटक म्हटला जातो. या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातो, परंतु सतर्क राहावं लागेल, इथे दक्ष राहावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये बराचसा आहे तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला पकडलाय, अप्रतिम सेल तिथे पकडला गेलाय आणि फलंदाज बाद. अक्षय यांना यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 3 मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. काल भैरवनाथ वडतुंबी ह्या संघाला 26 या धावसंख्येवरती 26 आणि स्कोरबोर्ड. या षटकातील अजूनपर्यंत 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये धावा किती जमवल्या जाते. समोर सर सेनापती स्वतः मात्र कॅप्टन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. रावडी राजू म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. या संघाला मात्र संघाचं नेतृत्वही त्यांच्याकडनं मात्र पाहायला मिळतं. अनेक वर्ष तेही क्रिकेट खेळलेत, आता मात्र मैदानामध्ये गेलेत आणि अंतिम 4 बॉल आणि अंतिम 4 बॉलवरती राजू किती धावा जमवत आहेत तेही पाहणं गरजेचं. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल अक्षय यांच्याकडनं मात्र हाताळला गेलेला आहे. हा बॉल डॉट आलाय, कोणतीही धाव येणार नाही आहे तिथे. आणि डॉट बॉलचं समीकरण अंतिम षटकामध्ये खूप महत्त्वपूर्ण असतो आणि षटकार चौकारांच्या कमी नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आपण डॉट बॉलचं जर समीकरण बांधलं गेलं तर, कारण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा मात्र इथून गोलंदाजांना मार बसताना पाहायला मिळतोय, परंतु इथून चांगली गोलंदाजी. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. हिटर केला होता तिथे. लगातारचे 2 डॉट बॉल, थोडासा प्रेशर राजू यांच्यावरती क्रिएट होताना मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 26 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल अजूनपर्यंत आहेत या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय मात्र पाहायलाच मिळतं गोलंदाजी चांगली करतायत. प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली इथे. लोड फुल टॉस बॉल इथे मात्र स्क्वेअर लेग रिझनमध्ये मात्र खेळून काढला. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न तोही यशस्वी मात्र होताना पाहायला मिळालं आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 28 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला चांगली फाईट करायची असेल 35+ स्कोर असणं खूप गरजेचं असतं. इथे 28 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि हा शेवटचा बॉल आलाय डॉट. आपण पाहायला गेलात तर म्हणजे या षटकातील एकूण 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि या इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर एकूण डॉट बॉल खेळलेले आहेत ते 6 डॉट बॉल. म्हणजे 1 ओव्हर तुम्ही डॉट खेळलात, निर्धाव खेळलेले आहात. याच्यामुळे थोडंसं इथे स्कोर कमी पाहायला मिळतोय, कारण बॅटिंग करत असताना कालभैरवनाथ वडतुंबी संघाने मात्र बॅटिंग चॉईस केली, परंतु 3 षटकं 18 बॉलमधील 6 बॉल तुम्ही डॉट खेळलात. 12 बॉलवरती फक्त धावा आल्यात, म्हणून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा. विजयासाठी 29 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. टॉस चला इथे टॉस घेतला जाईल. जय शिवराय मापे असावी. मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव आणि कोंडगाव या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉससाठी यायचं आहे. चला मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव आणि कोंडगाव आपण टॉससाठी यायचं आहे. कोंडगाव उपस्थित आहे का तिथे? कोंडगाव, चला कोंडगाव आपण यायचं आहे प्लीज. कोंडगावचे समर्थक आलेत का इथे कोणी? या ठिकाणी आपण पाहतोय साहिल भोसले जे की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आता नुकतेच भरती झालेले आहे, त्यांचं शुभागमन होत आहे, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच होणार आहे मंकाळेश्वर चिखलगाव ए अर्थात सनी दोंडे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय राजू दिघे अर्थात कोंडगाव टीम KTCC कोंडगाव. चला कोंडगाव टीम टॉससाठी या. त्याचबरोबर सन्मान्य अशोकजी कंक यांच्या ठिकाणी शुभागमन. अशोक कंक यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती जा. नेक्स्ट मॅच खूप चांगली होईल. तत्पूर्वी या मॅचचा जर विचार केला ना, वरतुंबी टीमने उभं केलेलं टोटल आणि त्या पाठला करण्यासाठी कामतोडी संघ सज्ज झालेला आपल्याला पाहायला भेटतोय.
रवी सर आणि सूरज सर यांना विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. तत्पूर्वी आजच्या दिवसामधला आपण पाहतोय ग्रुप सी शेवटचा ग्रुप आणि त्यामधल्या 2 टीम दरम्यान आपण टॉस उडवणार आहोत. कोणगाव टीमचे कॅप्टन कुठे आहेत? अक्षय पळत या. कोणगाव टीमला विनंती आहे, कोणगाव टीम लगेच या. लगेच टॉस आपण उडवणार आहोत. कोणगाव विरुद्ध मंकाळेश्वर चिखलगाव. टार्गेट किती आहे सर? 18 बॉलमध्ये 28 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 28 रन्स आणि 28 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. चेंडू मैदानामध्ये पुरवा. त्याचबरोबर किरण शिनगर यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. या ठिकाणी विनंती आहे लवकरात लवकर मैदानामध्ये चेंडू पुरवा. आयोजक कमिटी आणि कोणगाव टीमचे कॅप्टन जे आहेत ते लगेच मैदानामध्ये या. चालू मॅचचा जो विचार केला तर चालू मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते 18 बॉलमध्ये बनवायचे 28 रन, 28 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय फलंदाज जोडी मैदानामध्ये गेले. कामतडे गावचा एक 30 थरार भन्नाट फलंदाज सूरज माताळी आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय अगदी रवी पवार गेलेले आहेत. गोलंदाजी एंडवरती सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक देण्यासाठी विजय साळेकर यांनी स्वतःकडे चेंडू ठेवलाय. विजय साळेकर यांनी मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार पटकावला. मंकाळेश्वर ब संघाच्या विरुद्ध विजय यांचा खूप चांगला खेळ झालाय. परंतु आपल्या टीमला जर तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन जायचं आहे आणि तिसऱ्या फेरीसाठी आपल्या टीम मधून चांगलं ठिकाणी परफॉर्म करायचं आहे तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे आपण पाहतोय नेक्स्ट मॅच. राजू दिघे यांना विनंती आपण टॉससाठी या. पॉइंटला मात्र इथे कट होताना मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र एक धाव होताना पाहायला मिळेल. 6 धावा धावपा चेक. हॅलो चेक. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण उडवतोय. ATCC कोणगाव टीम अर्थात रावडी राजू दिघे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मिस्टर क्रिकेट मिस्टर 360 सनी दोंडे यांच्या या 2 खेळाडूंदरम्यान मॅच आहे. इथे विकेट होतोय आणि चांगला फटका होता परंतु त्यावरती चांगली गोलंदाजी केलेली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस कोणगाव विरुद्ध चिखलगाव. इकडे राजू इकडे वर या. टेल्स नाणेफेकीचा कोल तुम्ही जिंकलेला निर्णय थोड्या वेळाने कळवा परंतु तुम्ही कोणगावचे आहात. नवी मुंबईमध्ये तुम्ही साई 11 टीमकडून खेळत असता. क्रिकेट खेळत असताना आपल्या परिसरातल्या चिखलगावचे पहिलंच वर्ष आहे. आयोजनाबद्दल काय सांगताल? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे चिखलगावने. मी सर्वप्रथम त्यांना मला खेळायला चान्स दिला म्हणून त्यांचं मी आभार व्यक्त करेल. आणि खूप म्हणजे असं वाटत नाही की त्यांनी पहिल्यांदा नियोजन केलं आहे म्हणून. असं वाटतं की ती वर्षानुवर्ष नियोजन करतच आहेत. खूप चांगलं नियोजन सर.
आज सकाळी तुम्ही प्रथम क्रमांक पटकवला कॉलेजच्या टीममधून खेळत असताना साई बॉईजमधून खेळत असताना, परंतु ते टी शर्ट जर्सी वेगळी होती. साई बॉईज चांगली टीम आहे, परंतु आज गावाकडून खेळत असताना कसं वाटतंय? बोर तालुक्यामध्ये अस्तित्वासाठी खेळायचं आहे. खूप चांगलं वाटतं आहे, कारण माझ्या गावची टीम पण होत नव्हती, तरी पण मी प्रत्येक टुर्नामेंटला जी भोर तालुक्याची टुर्नामेंट असते त्याच्यामध्ये मी एंट्री करतो, कारण मला गावासाठी गावाचं नाव पण मोठं करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच राजू. बरेच खेळाडू असे आहेत जे कारणं देतात, खेळाडू असून सुद्धा टीम टाकत नाहीत, परंतु तू एकमेव खेळाडू असा आहेत, खेळाडू नाही आहेत, तू अगदी मोन्या सोन्या पिंटू असे गोळा करून खेळतोय. शुभेच्छा सर तुम्हाला. आणि सनी दोंडे इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. निर्णय थोड्या वेळानंतर कळेल. कॉम्बॉक्समध्ये जाऊयात, कॉमेंट्रीमध्ये परिवर्तन होईल. आमचे पाटील सर या सर. थँक्यू व्हेरी मच. हे होतं हॅमरिंग मारतो ते लाईव्हला प्रॉब्लेम. किती मारले तो? शुभम बोलले, शुभम लिहिलं असू दे. शुभम काय विषय नाही, काय विषय नाही, करा शुभम. भूषण बोलले शुभम. स्क्वेअर लेगमध्ये खेळून काढला. चला बॅक टू क्रिकेट परत एकदा जोडूया. टॉस मात्र तिथे आपण टॉस का बॉसमध्ये पाहिला होता. मंकालेश्वर बॉईज चिखलगाव आणि कोंडगाव या दोन संघांमध्ये टॉस झालाय. कोंडगाव टीमनं मात्र टॉस जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत लवकरात लवकर ते पोस्ट करतील. तोपर्यंत चालू मॅचमध्ये जर का आपण नजर मारली तर षटक क्रमांक पहिला इथे मात्र आपण पाहायला गेलं तर विजयांच्या स्वरूपामध्ये चालू आहे आणि या धावफलकावरती 11 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्तही झालाय आणि पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकावरती. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. आकाशला पाहतोय इथे आपण आणि स्ट्रायकिंगला पण पाहतोय सूरजला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये काय फलंदाजी केली होती या फलंदाजांनी, अप्रतिमरित्या मात्र फलंदाजी आणि अगदी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं, परंतु इथून तेवढे ताकदीचे गोलंदाज आकाशानं मात्र आणले गेलेत. या धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत. कशा पद्धतीने तुम्ही धावा थांबवणार आहात तेही पाहणं गरजेचं आहे, कारण येणारे 12 बॉलमध्ये तुम्हाला 18 धावा डिफेन्स करायचे आहेत. आणि इथून जर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला, जय शिवराय कामतळी टीमला मात्र इथून 12 बॉलमध्ये 18 धावा मात्र चेस करायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळणारी टीम आपल्याला पाहायला मिळते, जय शिवराय कामतळी टीम. दुसऱ्या बाजूला आपल्या ग्रामदेवतांच्या नावाने खेळणारी टीम कालभैरवनाथ वडतुंबी. या दोन संघांमधला सामना पाहायला मिळतोय. त्याच्यावरती आक्रमण मात्र करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेलाय. बॉलला भिरकावून दिलंय. सीमारेषा पार आला हा शानदार रुबाबदार सूरजच्या बॅटमधून षटकार. सूरज पहिल्या ओव्हरमध्ये खेळलाच नाही. पहिल्या ओव्हरमध्ये परिपूर्ण मारला गेला तर तो नॉट स्ट्राईक एंडला होता. आता दुसऱ्या षटकामध्ये मात्र त्यांना संधी मिळाली आहे. आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला सूरज. डिफेन्सिव्ह क्रिकेट मोठे खेळाडू असेच बनत नाही आहेत. तिथेही मात्र चुकी होताना पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलला गेलेला आहे. राजू दादा मात्र पाहायला मिळतात. तिथे स्वतः कॅप्टन आहेत, परंतु इथे या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. संघ तुम्हाला विजयी करायचा असेल तर एक एक धावा आता अनमोल ठरणार आहे. इथे मात्र कालभैरवनाथ वडतुंबी टीमसाठी आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. एक धाव मात्र पूर्ण, दुसरीही धावेला प्राधान्य दिलंय. दोन्ही धावा मात्र पूर्ण करताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या दोन धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 9 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. समोर मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज आपल्याला सूरज पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत आम्हाला पाहायला मिळालेत तर मंकालेश्वर बॉईज आणि चिखलगाववरती अथक प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ विशेष सहाय्य करणारे आदरणीय महाराष्ट्राच्या कोपरकर्णे नवी मुंबईचे सर्वेसर्वा श्री तानाजीदादा धोंडे साहेबांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया मात्र या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आणि श्री मंकालेश्वर चषक 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय दिलीपजी धोंडे साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही आपण करूया सरचे स्वागत. महाराष्ट्राच्या कोपरकर्णे नवी मुंबईचे आदरणीय तानाजीदादा धोंडे आणि दिलीपदादा धोंडे साहेबांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतंय. या सगळ्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम. या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत.
त्याचबरोबर आदरणीय चिकणे साहेब कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे त्यांचंही इथे शुभागमन झालं आहे, त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. सगळ्यांची मांदी आली आजकालच्या दिवसामधून इथून मात्र पाहायला मिळाली. क्लास आहे, क्लासिकल आहे, खास आहे. खेळाडू हा सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून मात्र इथे हा विजयी धावा एक आणि विजय होते संघ मात्र आपण पाहायला गेला तर जय शिवराय कामथडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम कामथडी आणि काल भरवणात वडतुंबी टीम हार्डलक, परंतु तुम्ही इथे सहभागी झालात आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त